आता थोडं वेळ उठायचं ना आंघोळच करायची. नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर कालच दिवसभर सकाळपासून काही ब्लॉग शूट केलेला नाही. शनिवारी आमच्याकडे नवरी जात नाहीत, त्यामुळे कालच सानूची पाठवणी केलेले. काल तिला घालवलेलं आहे. शुक्रवारी, बुधवारी आणि शनिवारी नवरी घालवत नाहीत पहिल्यांदा. आणि शक्यतो लग्न झाल्यानंतर ही बुधवारी आणि शनिवारी येतही नाहीत आणि जातही नाहीत. आमच्या इकडची प्रथा आहे. तर काल शुक्रवार होता, त्यामुळे तिला कालच घेऊन गेलेत. काल गोपाळपूरला गेलो आणि दुपारनंतर एवढा पाऊस होता. आज सकाळपासून काही ब्लॉग शूट केलेला नाही, कारण म्हणजे आवरावर वगैरे हे चालूच होतं. बऱ्यापैकी पॅकिंग वगैरे काय झालेलं नव्हतं, ते सकाळपासून केलं. नंतर बऱ्याच गोष्टी काय आणायच्या वगैरे राहिलेल्या होत्या, तेही आणल्या. आणि आता आम्हाला जायचं आहे अकलूजला. अकलूजच्या अगोदर खंडाळी आहे. वेळापूर आणि अकलूजच्यामध्येच खंडाळी गाव आहे. तिथं हॉलवरती सिद्धेश्वर हॉल आहे, तिथं लग्न आहे. आता आवरलेलं आहे, हळदीसाठी जायचं आहे. पण बाहेर पाऊस यायला लागला आहे. म्हटलं नंतर तिथं गेल्यावर चेंज करावं म्हणून साधी साडी इथं घातलेली आहे. तर आवरून तर झालेलं आहे, गाडी यायला लागली, गाडीची वाट बघते. आदेशचं वगैरे हे सगळं आवरून झालेलं आहे. जान्हवी परी ह्या तर काय कालच गेलेल्या होत्या. त्यामुळे आता काय माझा आदेशचा आणि आहो पण येणार आहेत. शक्यतो आता तिथं बघू आता कसं कसं होतंय, काय होतंय, चाललेलं आहे. 2-3 दिवस झाले आमचे इकडे भरपूर पाऊस निघाले वाटतं. हॉलवर येऊन पोचलोय. इथं डेकोरेशन वगैरे बऱ्यापैकी तयारी तर झालेली आहे. तर इथं साईडचं तुम्ही वातावरण बघू शकता, खूप छान आहे. आजूबाजूला बाग वगैरे आहे इथं आणि शेतातच असं मंगल कार्यालय. तर सानिकाचं इथं रुखवताचं सामान जे होतं ते आम्ही घेतलेलं, ते गाडी आलेले, त्याने सामान ठेवलेलं आहे. आता लिस्टप्रमाणे इथं सगळं चेक करून घ्यायला चालू आहे. तर इथं काय आहे काय नाही हे सगळ्या वस्तू आमचं चेक करून घ्यायला चालू आहे. आता इथं रुखवताचं सामान वगैरे येणार होतं, ते लिस्टप्रमाणे चेक करून घ्यायचं होतं. त्यासाठी इथं आम्ही पुढं आलेलो होतो. आता हळदीसाठी जे मंडळी येणार होती, जे गावाकडचे बरेचसे लोक, भाऊकीतले वगैरे हे सगळेजण येणार होते. नवरदेवाच्या इकडचे हेही येणार होते. आता त्यांना बराच वेळ लागणार होता. आता तोपर्यंत इथं बसून आम्ही काय करणार, त्यासाठी म्हटलं चला आता फोटो वगैरे इकडं काढून घेऊ. तरी माझ्या अगोदर इकडे सगळेजण आलेत. संध्याकाळची वेळ झालेली होती, त्यामुळे बाहेर लॉनवरती फोटो व्हिडिओ काढायला खूप छान वाटत होते. बरेचसे फोटो व्हिडिओ काढले, 1 तास कसा गेला समजलं सुद्धा नाही. आणि आता आम्ही आमच्या रूमकडे चाललोय. आणि आता साडी वगैरे हेही मला चेंज करायचंय. थोड्याच वेळात आता संगीतच्या कार्यक्रमाला ही सुरुवात होणार आहे आणि इथं दोघांचं फोटो सेक्शन चालू आहे. सुरुवातीला आता पहिल्यांदा हळदीच्या कार्यक्रमा अगोदर संगीतचा कार्यक्रम होणार, नंतर आता हळदीचा कार्यक्रम होणार आहे. आणि युट्यूबचे काही नियम पॉलिसी असल्यामुळे मला इथं सॉंगचा आवाज ठेवता येणार नाही, त्यासाठी मला इथं व्हॉइस ओव्हर करावा लागतोय. पण तुम्ही मला कमेंट करून सांगा की या डान्सवरून हे गाणं कोणतं आहे ते. मला या गाण्याचं नाव कमेंट मध्ये नक्की सांगा. नंतर इथून पुढचे काही जास्त मी शूट घेतले नाही, कारण हा कार्यक्रम मी एन्जॉय केला. सर्वांनीच खूप छान डान्स केला आणि नंतर नवरी नवरदेव यांचाही डान्स झाला, त्यांनीही खूप सुंदर केला. पण मी ते सगळं शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुमच्या अगोदर शेअर केलेलं आहे. तर इथं आता हा ग्रुप डान्स होता, तर राजस्थानी गाणं आहे. हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर जे काही ते परटीन बोलतात ते त्यांनी म्हणून घेतलं, काय म्हणतात हे मलाही माहिती. हळदीचा कार्यक्रम तर आता झालेला आहे इथं आणि दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. आता रात्रीचे 2 वाजत आले, तरी सुद्धा इथं हळद खेळायला चालू आहे. आता मी आणि आकाश यांना हळद लावायला सापडलो होतो, कारण ही सगळी आमच्या मामाची मुलं आणि मुली, मेहुणी शेवटी काय आता एवढा चान्स, त्यामुळे सगळ्यांनी आम्हाला हळद लावून घेतली. एवढी सगळेजण हळद खेळलेले होते की बस. 2:08 झालेत. तुझा ये आणि आता आमचं नीलपेंट लावायचं चालेल. तू लाव मला, मी लावते तुला. आता थोडं वेळ उठायचं ना आंघोळच करायची. उद्या गेल्यावर घरी सगळी एवढी अशी झोपणार आहे ती का नाही. तुम्ही व्हिडिओ टाकलाय की फोन केलं होतं.
सगळेजण हळद तर अजून बाहेर खेळतच होते. आम्ही फक्त आत आलेलो होतो. आदेशला झोपवलं. आदेश सुद्धा एवढा वेळ जागाच होता. आता उद्याचं प्लॅनिंग चालू होतं, काय करायचं काय नाही. हे आमच्या दोघीच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. शिवानी ही आमच्या सोबत होती. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.